Hello students, today we'll teach the remaining part of the head, shoulders, knees and toes. Then we'll start. See what they say. Here is say what each of these can do. Choose words from the box. म्हणजे या ठिकाणी जे चित्र दिलेले आहे ते चित्रामध्ये काय करू शकता ते या बॉक्स मधील शब्द त्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता पहिल्या चित्रामध्ये आहे पहा हॉर्स. हॉर्स म्हणजे काय तर घोडा. तर आय कॅन डॅश डॅश. तर घोडा काय करू शकतो तर घोडा धावू शकतो. मग धावणीला शब्द काय इंग्रजीमध्ये तर रन. मग काय तयार होणार आय कॅन रन. ठीक आहे. पुढे आहे फिश. मासा काय करतो तर पोहतो. पोहणे या शब्दाला इंग्रजी शब्द काय होतो स्विम. म्हणून आय कॅन स्विम. ठीक आहे. पुढे आहे पेन. पेन आपण काय करतो तर लिहिणे. त्यामुळे लिहिणेला इंग्रजी शब्द काय तर राईट. काय ना राईट. म्हणून इथं काय येणार आय कॅन राईट. पुढे आहे फ्रॉग. फ्रॉग काय करतो तर उड्या मारतो म्हणजे जम्प. मग काय येणार हा शब्द या ठिकाणी येणार तर काय आय कॅन जम्प. मी उड्या मारू शकतो. पुढे आहे बर्ड. पक्षी काय करतो तर फ्लाय उडणे. बरोबर. इथं काय येणार आय कॅन फ्लाय. या ठिकाणी एक व्यक्ती माईक समोर थांबलेली आहे. ती काय करू शकते तर गाणं गाऊ शकते. ठीक आहे. मग काय आय कॅन सिंग. अशा पद्धतीने हे तुम्हाला सर्व लिहायचं आहे. पुढे काय म्हटले पहा नाऊ राईट 4 थिंग दॅट यू कॅन डू. म्हणजे तुम्ही एक 4 गोष्टी अशा लिहायचे जे तुम्ही करू शकता. आता मी काय करू शकतो पहा तर आय कॅन वॉक. मी चालू शकतो. पुढे आय कॅन रीड. मी वाचू शकतो. पुढे आय कॅन स्लीप. मी झोपू शकतो. आणि पुढे आय कॅन क्लॅप. म्हणजे मी टाळ्या वाजवू शकतो. अशा पद्धतीने हे मी लिहू शकतो. तुम्ही काय काय करू शकता ते लिहू शकता. तुम्ही असं लिहू शकता की आय कॅन ईट. ठीक आहे. आय कॅन जम्प. आय कॅन रन. आय कॅन टॉक. हे तुम्ही लिहू शकता. पुढे काय म्हटले पहा राईट द पार्ट ऑफ द बॉडी यूज टू डू द ऍक्शन्स. चूज द वर्ड फ्रॉम द लिस्ट. म्हणजे आपल्या शरीराचे अवयवाने आपण काय करू शकतो ते या ठिकाणी लिहायचं आहे. बघा एक तीन दिलेलं आहे आईज. आईज म्हणजे काय तर डोळे. बरोबर. आता डोळ्याने आपण काय काय करू शकतो तर वॉच टीव्ही. टीव्ही पाहू शकतो. पुढे सर्च इंटरनेट. इंटरनेट सर्च करू शकतो. पुढे काय म्हटलं सी फ्लॉवर्स. तर फुले पाहू शकतो. आणि रीड बुक्स. पुस्तक वाचू शकतो. आता बघा इथं काय केलेलं आहे तर आपण काय करू शकता असे कोणते अवयव आहे की त्या अवयवाने आपण हे बाकीची क्रिया करू शकतो. बघा तर लिसन टू म्युझिक. आम्ही म्युझिक कशाने ऐकू शकतो किंवा कशाने ऐकू शकतो. तर पुढे हिअर बर्ड सॉंग्स. पक्ष्यांचा आवाज आपण कशाने ऐकतो. हिअर इच साऊंड. प्रत्येक आवाज कशाने ऐकतो. पुढे काय म्हटलंय लिसन टू टीचर. शिक्षकांनी शिकवलेलं कशाने ऐकू शकतो तर काय तर ऐकण्याची क्रिया कशाने होते आपल्या शरीराच्या अवयवाने तर इयर्स. इयर्स म्हणजे कान. या ठिकाणी काय येणार इयर्स. पुढे काय म्हटलंय बघा स्मेल द डिश. आपण तयार केलेल्या पदार्थाचा वास घेऊ शकतो. पुढे ब्रीथ इन और आउट. श्वास घेणे सोडणे कशा कोणत्या वापर करतो. पुढे स्मेल फ्लॉवर्स. फुलांचा वास घेऊ शकतो. आणि स्निप. स्निप म्हणजे वास घेणे. तर वास घेण्याचं कार्य आपण कोणत्या इंद्रियाद्वारे करतो तर नोज. काय ना नोज. या ठिकाणी येणार नोज. पुढे काय म्हटले पहा ड्रिंक वॉटर. पाणी कसे पितो. स्पीक कसं बोलतो. च्यू फूड. अन्न कशाने चावतो. आणि टेस्ट आपण टेस्ट कशाने घेतो चव कशाने घेतो तर काय ना माउथ तोंडाने. हे सर्व क्रिया आपण तोंडाने करतो. पुढे काय म्हटले पहा वॉक कशाने चालतो. डान्स कशाने करतो. स्टँड कसे उभे राहतो आपण कशावर उभा राहतो. पुढे आहे रन कसे धावतो तर कशावर आपलं कोणता अवयव असा आहे आपलं इंद्रिय तर त्याच्याने आपण सर्व क्रिया करू शकतो तर
लेग्स. काय ना लेग्स. पुढे राईट कशाने लिहितो? ड्रॉ द पिक्चर, पिक्चर कशाने काढू शकतो? क्लॅप टाळ्या कशाने वाजवू शकतो? शेवटी आहे कुक फूड, स्वयंपाक कशाने बनवतो? या सर्व क्रिया आपण कशाने करतो? तर हँड्स, हाताने करतो. समजलं? हे तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. पुढे काय म्हटले पहा, करेक्ट दीज सेंटेन्स अँड राईट द आन्सर इन द बॉक्सेस. आता इथे काही त्यांनी वाक्य दिलेले ते चुकीचे दिले, ते तुम्हाला योग्य करून लिहायचं आहे. तर का बघा, वी सी विथ आवर नोज, आम्ही आमच्या नाकाने पाहतो. हे विधान बरोबर आहे की चुकीचं आहे? तर चुकीचं आहे. तर काय येणार? करेक्ट सेंटेन्स काय येणार? वी सी विथ आवर आईज, आपण डोळ्याने पाहतो. पुढे वी हिअर विथ आवर आईज, आम्ही आमच्या डोळ्याने ऐकतो. हे चुकीचं आहे. आम्ही कशाने ऐकतो? तर वी हिअर विथ आवर इयर्स, इथं काय ना इयर्स. वी स्मेल विथ आवर टंग, आम्ही जिभेने वास घेतो. हे चुकीचं आहे. तर योग्य उत्तर काय येणार? तर वास आपण कशाने घेतो? नाकाने. त्यामुळे वी स्मेल विथ आवर नोज. पुढे वी टेस्ट विथ आवर इयर्स, आम्ही आमच्या कानाने चव घेतो. हे विधान चुकीचं आहे. बरोबर काय ना? तर वी टेस्ट विथ आवर टंग. समजलं? पुढे काय म्हटलंय पहा, रीड द ऍक्शन्स बिलो. ड्रॉ, एक सिम्बॉल दिला, हॅपी सिम्बॉल दिलेला, त्याला काय म्हटलंय? इट इज इफ इट इज ट्रू अँड दिस इज इफ इट इज फॉल्स. म्हणजे बरोबर असेल तर हे सिम्बॉल चित्र काढायचं आहे आणि चुकीचं असेल तर हे चित्र काढायचं आहे. ठीक आहे. पुढे काय म्हटलंय पहा, ब्रश युअर टीथ ट्वाइस अ डे. म्हणजे काय? तर काय म्हटलंय? तर दिवसातून 2 वेळा तुम्ही ब्रश करा. मग हे बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर आहे, ट्रू. त्यामुळे हे चित्र येणार. पुढे वॉश हँड्स बिफोर यू ईट. म्हणजे काय? तर अन्न खाण्याच्या अगोदर तुम्ही हात स्वच्छ धुवा. हे बरोबर आहे की चुकीचं आहे? बरोबर, म्हणून हे विधान येणार. पुढे डोंट कट युअर नेल्स, हाताची नखे कट करू नका. बरोबर आहे की चूक? चूक. त्यामुळे हे सिम्बॉल या ठिकाणी येणार. पुढे अर्ली टू बेड अर्ली टू राईज, म्हणजे लवकर झोपा आणि लवकर उठा. हे बरोबर आहे. त्यामुळे हे चिन्ह या ठिकाणी येणार. पुढे अवॉइड जंक फूड अँड सॉफ्ट ड्रिंक्स, म्हणजे जे जंक फूड आहेत, जे तुम्ही खाता. काय काय खाता? तर गोबी मंचुरी, नूडल्स, हे जंक फूड्स आहेत. आणि सॉफ्ट ड्रिंक्स कुठले कुठले? कोको कोला, थम्सअप, हे शरीराला घातक आहेत. त्यामुळे काय येणार? बरोबर येणार. पुढे कोंब युअर हेअर, तुमचे केस विंचरा. काय ना? बरोबर, म्हणून हे चिन्ह येते. पुढे डोंट अप्लाय ऑइल टू युअर हेअर, तुम्ही तुमच्या डोक्याला तेल लावू नका. हे विधान चुकीचं आहे, म्हणून काय ना? फॉल्स. पुढे रिन्स माउथ आफ्टर हॅव्हिंग फूड. रिन्स म्हणजे काय? स्वच्छ धुणे. बरोबर. मग जेवण झाल्यानंतर तुम्ही तोंड स्वच्छ धुवा. बरोबर आहे की चूक? बरोबर, मग हे चिन्ह ते येणार. पुढे काय म्हटले पहा, तर राईट द वर्ड इन द स्पेस गिवन. आता बघा, आता ही एक मुलगी आहे, या मुलीचं चित्र आहे. तर तिच्या काही पार्ट्स तुम्ही काय करायचे? नाव द्यायचे आहेत. आता बघा, हे काय येणार या ठिकाणी? तर हेड. हेड म्हणजे डोके. ठीक आहे. त्यानंतर हे पार्ट काय आहे? हे तिचा कान आहे, म्हणजे काय येणार? इयर्स. त्याच्यानंतर काय? तर बघा, हा जो पार्ट आहे तो तिचा काय आहे? शोल्डर, म्हणजे काय येणार? खांदा. ठीक आहे. नंतर हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात? राईट हँड. काय ना? राईट हँड. राईट हँड पाम. ठीक आहे, म्हणजे उजव्या हाताचा तळवा. पुढे हे काय आहे? तर शूज या ठिकाणी दिलेला आहे. पुढे हे तिचे काय आहेत? हेअर्स. इथं काय ना? हेअर म्हणजे काय? केस. त्यानंतर हे आहेत आईज. त्यानंतर आहे हे काय आहे? तिचे ओठ, लिप्स. त्यानंतर काय येणार? लेफ्ट हँड, हा तिचा डावा हात आहे. ठीक आहे. पुढे काय येणार बघा, हे तिने जे घातलेलं आहे याला काय म्हटलेलं आहे? मिनी स्कर्ट. काय येणार? मिनी स्कर्ट. त्यानंतर ही जी घातलेली आहे त्याला पॅन्ट. त्यानंतर हे तिचे काय आहेत? पाय, मग लेग्स.
ठीक आहे. आणि जे तिने पायामध्ये काढलेले आहेत तर हे काय आहे तिचे फूट. काय आहेत फूट. हा जो पार्ट आहे त्याला काय म्हणतात फूट. पुढे काय म्हटले पहा, कम्प्लीट द डिस्क्रिप्शन्स. बघा आता ही जी डॉली नावाची मुलगी आहे या मुलीसाठी काय म्हटलंय बघा, बरोबर. तर माय डॉल्स नेम इज जॉली जानकी. तर या डॉलचं नाव काय आहे जॉली जानकी. सी हॅज बिग फेस. सी हॅज बिग फेस. तिचा चेहरा मोठा आहे. अँड आईज डोळे पण मोठे आहेत. सी हॅज बिग स्माइल. बघा तिचा चेहरा हसू आहे. मग काय ना तर सी हॅज बिग स्माइल ऑन हर फेस. शी इज वेअरिंग. ती काय घातलेली आहे तर मिनी स्कर्ट अँड पॅन्ट अँड शूज. आय लव्ह हर व्हेरी मच. मला ती फार आवडते. अशा पद्धतीनं ते तुम्ही लिहायचं आहे. पुढे काय म्हटलंय पहा, तर इथे काही कॅन यू थिंक ऑफ एनी proverbs related to the human body and its function is in English or your mother tongue. Rearrange the proverbs saying given below. Add a new word. आता इथे काही त्यांनी वाक्य दिलेले आहेत ते मागे पुढे दिलेले तुम्हाला व्यवस्थित योग्य पद्धतीने लिहायचं आहे. बघा काय म्हटलंय, गॉडलीनेस इज नेक्स्ट क्लीननेस टू. आता अशा पद्धतीने वाक्य बनवते व्यवस्थित वाक्य उत्तर येईल. तर पहिला काय येणार क्लीननेस, त्यानंतर काय येणार इज, त्यानंतर काय येणार नेक्स्ट, त्याच्यानंतर येणार टू, त्याच्यानंतर येणार गॉडलीनेस. मग वाक्य पूर्ण झालं, क्लीननेस इज टू नेक्स्ट गॉडनेस. काय ना क्लीननेस इज नेक्स्ट टू गॉडलीनेस. अशा ठिकाणी तुम्ही लिहायचं आहे. पुढे वर्कशिप वर्क इज हे चुकीचं आहे. मग कसं आहे ना, पहिला वर्क, नंतर इज, नंतर वर्कशिप, म्हणजे वर्क इज वर्कशिप. पुढे इंडेक्स इज ऑफ माइंड फेस आणि द. आता याच्यापासून योग्य सेंटेन्स तयार करायचं आहे. पहिला काय येणार फेस, नंतर इज, ठीक आहे, नंतर द, त्यानंतर येणार इंडेक्स, त्यानंतर येणार ऑफ, नंतर येणार माइंड. म्हणजे काय येणार इंडेक्स इज, काय झालं फेस इज द इंडेक्स ऑफ माइंड. समजलं. पुढे an apple doctor a day away the keeps. मग पहिला काय येणार an apple a day, नंतर keeps, त्यानंतर the, त्यानंतर काय येणार डॉक्टर आणि शेवटी राहिला अवे. मग काय येणार an apple a day keeps द डॉक्टर अवे. म्हणजे एक दिवसाला एक सफरचंद खाल्ल्यानंतर काय होतं, आम्हाला डॉक्टर पासून दूर कोण ठेवतो ऍपल. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे लिहायचं आहे. या आता पण मी जे तुम्हाला काही शिकवलेलं आहे हे तुम्ही सर्वांनी आपल्या वहीमध्ये लिहून मला व्हॉट्सअप पाठवायचा आहे. बरेचसे विद्यार्थी हे अभ्यास करत नाहीयेत. जे विद्यार्थी अभ्यास करत नाहीत त्यांचे इंटरनल मार्क्स हे कमी करण्यात येतील. आज आपण इथेच थांबूया. उर्वरित पाठ जो आहे तो आपण पुढील पाठामध्ये शिकूया. ठीक आहे. थँक्यू.